लाडक्या बहिणींनो, नवीन अर्ज आणि वयाची अट काय आहे? तर मोठी संधी आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी संधी, खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. नवीन अर्ज आणि वयाची अट, मोठी संधी. लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज पुन्हा सुरू. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा अर्ज सुरू झालेले आहेत. मोठी संधी आहे. नवीन अर्ज आणि वयाची अट, मोठी संधी. लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज पुन्हा सुरू. 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींनाही लाभ. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींनाही आता लाभ भेटणार आहे. मोठी संधी आलेली आहे. नवीन अर्ज पुन्हा सुरू होणार आहेत. मोठी संधी आहे, त्यामुळे ही संधी गमावू नका. आता तरी ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांनी फॉर्म भरून घ्या. नवीन अर्ज सुरू. 18 वर्ष पूर्ण मुलींना संधी. ज्या मुलींचे वय आता 18 वर्ष पूर्ण झाले आहे किंवा त्यांनी नुकतेच लग्न झाले आहे, म्हणजे ज्या मुलीचे वय आता 18 वर्ष पूर्ण झालेले आहे किंवा त्यांनी काय केलं आहे किंवा त्यांचे नुकतेच लग्न झालेले आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर नवीन अर्ज सुरू. 18 वर्ष पूर्ण मुलींना संधी. ज्या मुलींचे वय आता 18 वर्ष पूर्ण झाले आहेत किंवा त्यांचे नुकतेच लग्न झाले आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचे पोर्टल पुन्हा उघडणार. लाडकी बहीण योजनेचे पोर्टल पुन्हा उघडणार. नीट बघा, स्क्रीनवरती दिसत आहे. स्क्रीनवरती लाडकी बहीण योजनेचे पोर्टल पुन्हा उघडणार. योजनेचा विस्तार करण्यासाठी, म्हणजे या योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा विस्तार करण्यासाठी सरकार आता नवीन लाभार्थ्यांना सामावून घेत आहे. म्हणजे या योजनेचा विस्तार करण्यासाठी सरकार आता नवीन लाभार्थ्यांना सामावून घेत आहे. ज्यांचे रेशन कार्ड वेगळे झाले आहे, ज्यांचे रेशन कार्ड वेगळे झाले आहे, अशा नवीन विवाहितांना प्राधान्य दिले जात आहे. नवीन आधार कार्ड, लग्न नोंदणी प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला तयार ठेवा. माहिती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन फॉर्म चालू व्हायची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील तुम्हाला ह्या चालू मे महिन्याचे येणार आहेत आणि नवीन फॉर्म देखील लवकर चालू व्हायची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रा, तुला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांग आणि तुझे काय प्रश्न असतील, तुझे काय विचार असतील खाली कमेंटमध्ये नक्की शेअर कर. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.